अवकाळी आणि दुष्काळी परिस्थितीवर जे काही या राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला, या सगळ्या परिस्थितीमुळे अल्पकालीन चर्चा सभागृहामध्ये आम्ही घडवून आणली। सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रस्तावावर आता उत्तर देत असताना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने अक्षरशः शेतकऱ्याची बोळवण केली। गोलमटोल असं भाषण होतं आणि शेतकऱ्यासाठी ठोस असं काही या अधिवेशनाचं फलित म्हणा किंवा शेतकऱ्याच्या हक्काचं ते मिळालेलं नाही। मुळात प्रचंड अवकाळीमुळे शेतकऱ्याची 10 लाख हेक्टर जमीन उद्ध्वस्त झाली होती। अद्याप पंचनामे अपुरे आहेत। त्यानंतर दुष्काळीने प्रचंड शेतकऱ्याचं नुकसान झालं। 40 तालुके तोंड पाहून, सत्ताधाऱ्यांचे तोंड बघून त्यांनी दुष्काळ घोषित केला। 1021 तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केली। त्यांना कुठल्याही मदतीची घोषणा या 1021 मंडळामध्ये सरकारने केली नाही। खरं तर एकूण या सरकारची भूमिका अशी वाटते की पीक विमा संदर्भात शेतकऱ्याला आधार नाही। 8,000 कोटी रुपये प्रीमियमच्या नावाखाली राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पीक विमा कंपन्यांच्या घशात घातले आणि अग्रिम म्हणून केवळ 25% 2,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना घोषित केले, शेतकऱ्यांना मिळणार। त्यातील केवळ 1,100 कोटी रुपये शेतकऱ्याला आता मिळाले आहेत। म्हणजे जवळपास 6,000 कोटी रुपये या पीक विम्याच्या पोटी पीक विमा कंपन्यांचा फायदा करण्याचं काम सरकारने केलं आहे। म्हणजे 2,000 कोटीच रुपये शेतकऱ्यांना मिळतील आणि 6,000 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांच्या घशात घालण्याचं काम, त्यातील वाटा हा नक्की कोणाला मिळणार आहे याचं उत्तर सरकारने दिलं नाही। हे केवळ दुष्काळी तालुक्यासाठी 2600 कोटीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला, पण 1021 मंडळाचा प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही, कारण ते निकष पूर्ण करू शकले नाही। वेळेवर एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक मदत पुनर्वसन खात्याने घ्यायला पाहिजे होती, ती न घेतल्यामुळे आणि दुष्काळ सदृश्य असा शब्द वापरल्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या या सर्व मंडळातील शेतकऱ्यांना कुठलीही मदत सरकारने घोषित केली नाही। यावेळेस धानाला जी मदत घोषित केली 2 हेक्टरपर्यंत 20,000 रुपये, खरं तर महाविकास आघाडीचं सरकार होतं। प्रति क्विंटल 700 रुपये बोनस आम्ही शेतकऱ्यांना दिला। प्रति क्विंटल 700 रुपये म्हणजे 2 हेक्टरपर्यंतचा शेतकरी एकूण सरकारच्या धोरणाप्रमाणे 50 क्विंटल धान खरेदी केंद्रावर विकायचा आणि 50 गुणिले 700 रुपये 35,000 रुपये 2 हेक्टरच्या शेतकऱ्याला त्यावेळेस आम्ही मदत केलेली होती। पण आता मात्र 2 हेक्टरपर्यंत 20,000 म्हणजे महाविकास आघाडी सरकारने केलेल्या मदतीपेक्षा 15,000 रुपये कमी मदत आता या सरकारने घोषित केली आहे। कापसाला मदत नाही, सोयाबीनला मदत नाही, कुठेही त्याचा अंदाज नाही, केवळ आकड्याचा खेळ। म्हणजे अशी एक म्हण आहे की पक्ष फोडून या जमविला मेळ, आकड्यांचा खेळ जीव घेना। मोठे मोठे आकडे सांगून थकले, दिले नाही काही बळीराजा। ही वस्तुस्थिती आहे। ही संपूर्ण वस्तुस्थितीवर बोलण्यासाठी ज्यावेळेस आम्ही राईट टू रिप्लायला बोललो, तर त्या सभागृहामध्ये बहुमताच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबण्याचं कामही झालंय। यामध्ये मी सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मोठ्या आत्महत्या होत असताना आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना केवळ घोषणा केल्या 6,56,000 रुपये शेतकरी 6 लक्ष
6,560 कोटी शेतकऱ्यांना देणार अशी घोषणा झाली, पण ते कधी देणार याचा पत्ता नाही। यामध्ये संत्रा द्राक्षाच्या मदतीच्या संदर्भात कुठलीही सरकारने घोषणा केली नाही आणि त्याबरोबरच यामध्ये जे नेटसेटचं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या, ग्रीन नेटसेट, त्यामध्ये कर्ज काढून 50% व्याजावर सवलत देऊ, पण त्यांनाही कुठलीही मदत नाही। अशा प्रकारे या संपूर्ण सततच्या पावसामुळे मी ज्यावेळेस मंत्री होतो त्या खात्याचा, त्यावेळेस जवळपास 18 लाख हेक्टरला आम्ही मदत केली होती। पण हा सततच्या पावसामध्ये मदत करू असं केवळ सरकारने सांगितलं। ज्या राठोड शेतकऱ्याचा उल्लेख आम्ही केला, 53 रुपये दिलेत, 5 खाते मिळून आता सरकारने सांगितलं 1583 दिले। हे 1583 म्हणजे अर्धा क्विंटल सोयाबीनचे सुद्धा पैसे नाहीत, 5 खाते मिळून। सोयाबीन जर 4000 5000 रुपये असेल तर हे 1583 5 खाते मिळून दिलेत। म्हणजे यांना शेतकऱ्यांनी मागितल्याप्रमाणे हे पैसे इतके मोठे आहेत की यांना 2-4 पोलीस या पैसे ठेवल्यानंतर संरक्षणासाठी उभे करावे लागतील, जी शेतकऱ्यांनी मागणी केली। अशा प्रकारचं एक छातीरोखपणे आणि रेटून बोलायचं, खोटं बोलायचं काम सरकारने केलेलं आहे। या सगळ्यामध्ये आम्ही सरकारचा निषेध केला आहे। खरं तर एकूणच हे भाषण सरकारचं शेतकऱ्याला, बळीराजाचं जे लक्ष होतं विधानसभेकडे, त्याचा पूर्णतः भ्रमनिराश करणारा ठरलेला आहे। आणि 40,000 कोटी केवळ सांगितलेत, ते मागच्या 2-4 वर्षाचे सर्व विभागाचे आकडे मिळून हा आकड्याचा खेळखंडोबा केला किंवा आकड्याचा फिरवाफिरवी करून शेतकऱ्यांना न्याय न देता सरकारने या अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे, हेच म्हणावं लागेल। आणि ही स्थिती शेतकरी या सरकारला याचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हाही आम्हाला आता विश्वास वाटतोय। कोणाला विचारायचं असेल तर विचारून घ्या, 1-2 प्रश्न। हिंदी में जानना चाहेंगे क्या रिप्लाई दिया है? नहीं, सरकार शासन ने जो रिप्लाई दिया है उसमें किसान को मुआवजा देने की बात थी, किसान को मदद करने की बात थी। कुछ भी मदद नहीं दिया, केवल सरकार ने वो किसानों के साथ जो मदद की बात की वो केवल घोषणा है और लोगों को गुमराह करने का, किसानों को गुमराह करने का काम किया है। पीक जो बीमा फसल थी, पीक बीमा फसल, उसमें 8,000 करोड़ रुपए सेंट्रल और स्टेट गवर्नमेंट ने उनको प्रीमियम दिया है। उसके बदले में केवल 2,000 रुपये किसानों को मिलने वाले हैं। मतलब 25% भी वो 20% देंगे वापस, और 6,000 करोड़ रुपए का फ़ायदा पीक बीमा कंपनी को होने वाला है। इसका मतलब यही है कि सरकार ने पीक बीमा कंपनी का जेब भरने के लिए ही ये फैसला लिया है, और 6,000 करोड़ में सरकार के बहुत सारे लोगों का उसमें फ़ायदा होने वाला है। उनको हिस्सा भी जाने वाला है, कौन कौन लेने वाले हैं उसका भी पता होना चाहिए। और सरकार ने इस तरह किसानों के साथ धोखा किया है। जहाँ रहा सोयाबीन का फसल हो, धान की फसल हो, और रहा अपने प्याज हो, ये संतरा हो, इसके लिए कुछ भी मदद सरकार ने घोषित नहीं की। केवल आंकड़ों का खेल जो होता है वो खेल इन्होंने दिखाया और बड़े बड़े आंकड़ों को बताकर किसानों के साथ धोखा देने का काम, गुमराह करने का काम किया है। इसलिए हम सरकार का निषेध करके वॉकआउट किया है। कितने गांवों को या कितने जिलों को दुष्काल घोषित? नहीं, देखिए 40 तालुका को दुष्काल घोषित करके सेंट्रल गवर्नमेंट को प्रस्ताव दिया था। उसमें से कुछ 2600 करोड़ रुपए मिलने की आशा है। बाकी 1021 जो मंडल है उसमें दुष्काल सदृश स्थिति घोषित करने से सेंट्रल गवर्नमेंट पैसे देने वाली नहीं है, और सरकार ने इनको मुआवजा देने के लिए अभी हाउस में कुछ भी घोषणा नहीं की। इसका मतलब 1021 मंडल में किसानों को कुछ भी मुआवजा मिलना नहीं है। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.